अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मित्रांनो, अंथरुणावर पडून देवाचे नाव घेत झोपी गेल्याने काय घडते? परमेश्वराचे नाव घेत झोपल्याने तुमच्यासोबत हे घडू शकते. त्यामुळे ही गोष्ट अजिबात हलक्यात घेऊ नका. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर अंथरुणावर पडल्यावर देवाचं नामस्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचं आयुष्य बदलत चालले. कधी तुम्ही लक्ष दिलंय का की दिवसभर कितीही गोंधळ, चिंता, धावपळ असो, पण जेव्हा आपण अंथरुणात पडतो तेव्हा सगळं शांत होतं. आपला देह थकलेला असतो, मन गोंधळलेलं असतं आणि त्यावेळी जर एखाद्याच्या ओठावर देवाचं नाव असतं तर समजा त्या माणसाच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. तर होय मित्रांनो, रोज रोज झोपण्याआधी जर तुम्ही देवाचं नाव घेत असाल, झोपत असाल तर हे हलक्यात घेऊ नका. कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाही तर देवाशी अगदी एकरूपपणे जोडलेली तुमची ऊर्जा आपल्या शरीरात, मनात आणि आत्म्यात जागवता. तर झोपण्याआधीचा क्षण हा खूप खास असतो. आपलं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड जे असते ते सर्वात जास्त सक्रिय त्यावेळेला होतं. तर झोपण्याच्या 5 मिनिटापूर्वी आणि उठल्यावरच्या 5 मिनिटात जे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो ते थेट आपल्या अवचेतनात कोरले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्याला दिशा देतात. म्हणूनच जे लोक झोपण्याआधी देवाचं नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनात साठवतात. त्यामुळे त्यांचं मन अगदी शांत राहतं. भीती, नकारात्मकता, चिंता ही सगळी दूर होते. नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव म्हणणं नाही, तर ते म्हणजे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणं. रामकृष्ण, शिव, गणपती, लक्ष्मी, साई, हनुमान हे कोणतेही नाव म्हणा, पण भावना पवित्र ठेवा. देवाचं नाम हे स्पंदन आहे, एक प्रकारचं कंप आहे. तर प्रत्येक नावात एक विशिष्ट प्रकारचं कंपन असतं, जे आपल्या मनाच्या लहरी शांत करत झोपण्याआधी हे कंपन आपल्या शरीरात आणि आपल्या आत्म्यात प्रवेश करतात. झोप खोल लागते, मनातील भीती निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो आणि देवाशी जोडलेले पण तुम्हाला जाणवतं. तर तुम्ही म्हणाल हे सगळं अध्यात्म आहे, पण विज्ञानही हेच सांगतं की झोपण्याआधी मंत्र किंवा नाम म्हणणं म्हणजे मनाचं फ्रिक्वेन्सी शांत करणं. जेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय किंवा जय श्रीराम म्हणता तेव्हा तुमचं ब्रेन अल्फा किंवा थीटा हे फ्रिक्वेन्सीमध्ये जातं आणि हीच फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते आणि याच अवस्थेत मेंदू आत्मिक ऊर्जा शोषून घेतो. त्यामुळे झोप चांगली लागते, रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मक विचार हे दूर होतात. आता यामुळे मनशांती, मन अगदी शांत राहतं आणि काळजी कमी होते. तसेच नकारात्मकता नाहीशी होते, नकारात्मक शक्ती आपल्या जवळ येत नाहीत, झोप गुणकारी होते, खोल लागते, मन अगदी ताजेतवाने होते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सकाळी उठल्यावर चांगला मूड आणि प्रेरणा मिळते. आत्मिक प्रगती, हळूहळू आत्मा जागृत होतो, देवाची अनुभूती मिळते. धनलक्ष्मीचा ओघ, जिथे देवाचं स्मरण असतं तिथे दारिद्र्य कधीच राहत नाही. जे तुमचं मन आपोआप आठवतं ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचं तुम्ही नाव घ्या. संकटापासून मुक्ती हवी असेल तर हनुमानाचं नामस्मरण, धनलाभासाठी लक्ष्मीचं नामस्मरण, आरोग्यासाठी दत्तगुरूंचं नामस्मरण, मनशांतीसाठी साईराम आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शिवनाम आता झोपण्याआधी नाव घ्यायचं. तर झोपण्याआधी तुम्हाला नक्की काय करायचंय? तर पहिल्यांदा झोपण्याआधी हात पाय स्वच्छ धुवून बसा. नंबर 2, 1 मिनिट शांत बसा आणि श्वासावर आपलं लक्ष केंद्रित करा. नंतर दुसऱ्या मनातला सारा गोंधळ देवाच्या चरणी आपला अर्पण करा. आपलं मन अगदी शांतपणे ठेवत देवाचं नाव घ्या. राम 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 किंवा ओम नमः शिवाय असं 5 नाव घेताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची स्वतः कल्पना करा. नंतर काय करायचंय, जसं मन तुमचं हळूहळू शांत होतंय तसं झोप स्वतःहून लागेल. देवाचं नामस्मरण हे अवचेतन संवेदाचे एक साधन आहे. तुम्ही देवाशी संवाद साधत असता तेव्हा देव तुमचं जीवन आपल्या हातात घेतो. कधी कधी काही संकट टळतात, काही अडचणी सहज सुटतात, काही लोकांचा स्वभाव बदलतो,
तर असंही म्हणतात की ज्यांच्या ओठावर झोपताना देवाचं नाव असतं त्याचं रक्षण स्वतः देव करतो. अनेक लोकांचा अनुभव मला आलाय, तर झोपण्याआधी साईबाबाचे नाव घेतल्याशिवाय मलाही झोप लागत नाही आणि खरंच त्यांचं आयुष्य शांत असतं. किती लोक म्हणतात की राम नाम घेतल्यावर सगळं हलकं वाटतं. अगदी संकटात असलेले लोकही म्हणतात मी देवाचं नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी मला उपाय सापडतो. हे काही चमत्कार नाही, तर हे नामाचे परिणाम आहेत. राम या नावामध्ये र म्हणजे अग्नी आणि म म्हणजे शांती, म्हणजे नकारात्मकता त्यामध्ये जळते आणि मन अगदी शांत होतं. ओम नम शिवाय आज 5 अक्षर त्यामध्ये पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. ते आपल्या शरीरातील 5 तत्वांना संतुलित करतात. जय साईराम यात भक्ती आणि विश्वासाचं अद्वितीय स्पंदन आहे. तर झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णतः सुरक्षित जाणवतो. झोपताना शरीर विश्रांती घेतं, पण आत्मा प्रवास करतो. जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर जातो, देवाशी एकरूप होतो. त्यामुळे तुमचं आत्मिक क्षेत्र स्वच्छ राहतं, वाईट स्वप्न येत नाहीत आणि मन अगदी नेहमी प्रसन्न राहतं. जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही, लक्षात ठेवा, देवाचं नाव क्षणात परिणाम दाखवत नाही, पण तो परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो. तुमचं मन शांत होतं, स्वभाव मृदू होतो, संकट कमी भासत जातात आणि एक दिवस तुम्ही म्हणाल, खरंच हे नामस्मरण माझ्या आयुष्याचं परिवर्तन ठरलं. आजपासून फक्त 5 मिनिटे द्या स्वतःसाठी. झोपण्याआधी मोबाईल, चिंता, विचार बाजूला ठेवा आणि फक्त देवाचं नाव घ्या. हे नाव म्हणजेच तुमचे एक कवच आहे. जसं लहानपणी आई अंगाई गीत गात असते, तसंच आता देवाचं नाव ही तुमची अंगाई गीत समजा. एक दिवस असा येईल की जेव्हा तुम्ही जाणाल की देव कधी दूर नव्हताच, तो तर तुमच्यामध्येच होता. तर तुमच्या ओठांवर, तुमच्या श्वासात, तुमच्या झोपेतही जर तुम्ही रोज झोपण्याआधी देवाचं नाम घेत असाल, तर समजा तुम्ही देवाच्या कृपेच्या छत्रछायात आहात. तर मित्रांनो, हे हलक्यात घेऊ नका, कारण अशा भक्तांचं रक्षण स्वतः देव करतो. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.